अव्यय. व्यानवी अव्यय. ओके. उभयान्वी अव्यय लक्ष द्या. उभय, अन्वय, अव्यय. उभय, अन्वय, अव्यय. दोन किंवा अधिक. अन्वय. अन्वय म्हणजे काय होते? संबंध. अव्यय म्हणजे काय होते? डन. काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काय प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ओके. उभयान्वी अव्यय. उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे किती? दोन. ओके. अन्वय म्हणजे संबंध. अन्वय म्हणजे काय होते? संबंध. अव्यय म्हणजे काय होते? अविकारी शब्द. दोन किंवा दोनपेक्षा अधिक. दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला व्यान्वी अव्यय असे म्हणतात. लिहा. दोन किंवा दोनपेक्षा अधिक. दोन दोन किंवा अधिक शब्द. दोन किंवा अधिक शब्द वाक्य. दोन किंवा अधिक शब्द वाक्य वाक्य यांचा संबंध संबंध जोडणारा अविकारी शब्द. दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य यांचा संबंध जोडणारा अविकारी शब्द म्हणजे काय होते? व्यान्वी अव्यय. दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द. दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य यांचा संबंध जोडणारा अविकारी शब्द. लक्ष द्या इथं. अल्फा लक्ष दे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य यांचा संबंध जोडणारा अविकारी शब्द म्हणजे काय होते? उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्ययाचा अर्थ काय होते? उभय म्हणजे किती? दोन किंवा दोनपेक्षा अधिक. उभय म्हणजे फक्त दोनच होते. उभय म्हणजे किती होते? दोनच होते. अन्वय म्हणजे काय होते? संबंध. अन्वय म्हणजे काय होते? संबंध. अव्यय म्हणजे काय होते? अविकारी शब्द. अविकारी शब्द. दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य यांचा संबंध जोडणारा अविकारी शब्द म्हणजे उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे गोष्ट? एक गोष्ट क्लिअर आहे? तर उभयान्वी अव्यय किती याच्यामध्ये होते? दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचा संबंध दर्शवते. क्लिअर आहे? आगे बढ़ते. आगे बढ़ते. मिटो जरा. झालं काय लिहून?
लक्ष द्या थोडंसं. व्यंजनी अव्यय हे अविकारी शब्द जात आहे. वैशिष्ट्य लिहा याची. वैशिष्ट्य लिहा पहिलं. वैशिष्ट्य व्यंजनी अव्यय अव्यय ही अविकारी शब्द जात आहे. ही अविकारी शब्द जात आहे. व्यंजनी अव्यय है अविकारी शब्द जात आहे. व्यंजनी अव्यय हे क्रियेचे विशिष्टत्व दाखवत नाही. हे क्रियेचे विशिष्टत्व दाखवत नाही. व्यंजनी अव्ययाचा क्रियापदाशी काहीच संबंध नसतो. व्यंजनी अव्यय हे दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडण्याचे कार्य करते. जोडण्याचे कार्य करते. चला लिहा. दोन स्टार कोण लिहा याला. दोन छोटी वाक्य जोडताना दोन छोटी वाक्य व्यंजनी अव्ययांनी जोडताना अर्धविराम वापर केला जातो. अर्धविरामाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ लिहा. त्याने खूप अभ्यास केला. त्याने खूप अभ्यास केला. त्याने खूप अभ्यास केला. पण त्याला यश मिळाले नाही. याच्यामध्ये व्यंजनी अव्यय कोणता आहे. पण आहे. ओके झालं लिहून. दोन छोटी वाक्य व्यंजनी अव्ययांनी जोडताना अर्धविरामचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो. अर्धविराम. याच्यामध्ये अर्धविराम कोण आहे. तो आहे मदतला. क्लिअर आहे का नाही आहे. लिहा. हे की असे. येतं लिहा.
हे की असे, हे की असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना स्वल्पविरामचा वापर केला जातो. स्वल्पविरामचा वापर केला जातो. ओके. उदाहरणात लिहा. आम्ही उत्तीर्ण झालो. आम्ही उत्तीर्ण झालो. आम्ही उत्तीर्ण झालो हे खरे आहे. आम्ही उत्तीर्ण झालो हे खरे आहे. मी चोर आहे. असे ती म्हणाली. मी चोर आहे असे ती म्हणाली. गुरुजी म्हणाले की. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी काय आहे? गोल आहे. ओके. हा पहिला, हा दुसरा, तिसरा. हे उभ्यान्वी अव्ययांनी जोडलेले वाक्य आहे का? उभ्यान्वी अव्यय कुठे दिसत आहे का? हां, कोणते? हे की असे याच्यानं जोडताय ना. हे उभ्यान्वी अव्यय असं म्हणता येते आपल्याला. क्लिअर आहे? उभ्यान्वी अव्यय किती शब्दांना किंवा किती वाक्यांना जोडण्याचं काम करते? 2 किंवा अधिक शब्द किंवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडण्याचं काम करते उभयान्वी अव्यय. झालं काय लिहून? झालं का लिहून? ओके. आगे बढ़ते हैं. ओके, चलो आगे बढ़ते हैं. उभयान्वी अव्यय ही कोणती शब्द जात आहे? अविकारी शब्द जात आहे. उभयान्वी अव्यय हे क्रियेचे विशिष्टत्व दाखवते का? नाही, दाखवत नाही. उभयान्वी अव्ययाचा क्रियापदाशी काही संबंध आहे का? नाही, क्रियापदाशी काही संबंध नाही. क्रियापदाशी त्याचा काही संबंध नाही. उभयान्वी अव्यय हे 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडण्याचं काम करते. ओके. 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययांनी जोडताना अर्धविरामचा वापर केला जातो. 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययांना जोडताना अर्धविरामचा वापर केला जातो. आता बघा, त्याने खूप अभ्यास केला हे एक वाक्य आहे. त्याला यश मिळाले नाही हे एक वाक्य आहे. याच्यामध्ये उभयान्वी अव्यय कोण आहे? पण.
आणि हे कशानं जोडून आहे? अर्धविरामनं. कशानं जोडून आहे? अर्धविरामनं. क्लिअर आहे का? तो अर्धविराम आहे ना? यस आर नो? यस. हे की असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना. कोणते? हे की असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना. यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना स्वल्पविरामचा वापर केला जातो. कशाचा? स्वल्पविरामचा वापर केला जातो. आम्ही उत्तीर्ण झालो. आम्ही उत्तीर्ण झालो. हे खरे आहे. याच्यामध्ये दोन वाक्य कोणते आहे? आम्ही उत्तीर्ण झालो हे एक वाक्य, खरे आहे हे एक वाक्य. हे कशानं जोडलेले आहे? हे याच्यानं जोडलेले आहे. यस आर नो? ओके. मग हे उभयान्वी अव्ययाचं झालंच नाही काम. कारण की अव्ययान्वी अव्ययाचं काम काय आहे? दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडण्याचं काम आहे. तर हे इथं का करताय? दोन वाक्यांना जोडण्याचं काम करताय. तर मग हे उभयान्वी अव्ययाचं काम करत आहे. यस आर नो? ओके. मी चोर आहे. मी कोण आहे? चोर आहे असे ती म्हणाली. असे ती म्हणाली. मी चोर आहे असे ती म्हणाली. याच्यामध्ये दोन वाक्य कोणते आहे? मी चोर आहे हे एक वाक्य, असे ती म्हणाली हे एक वाक्य. यस आर नो? असे ती म्हणाली हे एक वाक्य. तर कोण जोडण्याचं काम करत आहे? असे. असे न जोडण्याचं काम करत आहे. असे न जोडण्याचं काम करत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. गुरुजी म्हणाले. गुरुजी म्हणाले. का म्हणाले? पृथ्वी गोल आहे. यांना जोडण्याचं काम कोण करत आहे? की. क्लिअर आहे का नाही आहे? की करत आहे. काय करत आहे? की करत आहे. हॅलो सर. सर कोण करत आहे? की करत आहे. कोण करत आहे? की करत आहे. तर मग हे की असे हे सुद्धा उभयान्वी अव्ययाचं काम करते. हे सुद्धा उभयान्वी अव्ययाचं काम करते. क्लिअर आहे का? ओके सर. झालं लिहून आहे. आगे बढ़ते अभी आगे बढ़ते क्या? ओके. उभयान्वी अव्यय म्हणजे का असते? दोन शब्द किंवा दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडण्याचं काम कोण करते? उभयान्वी अव्यय. यांना जोडण्याचं काम कोण करते? उभयान्वी अव्यय. क्लिअर आहे? ओके. चला आता समोर जाऊया आपण. लिहा उभयान्वी अव्यय. हेडिंग द्या उभयान्वी अव्यय. ओके डन. इथे लिहा दोन किंवा अधिक शब्द जोडणे. दोन किंवा अधिक शब्द जोडणे. इथे लिहा दोन किंवा अधिक वाक्य जोडणे. दोन किंवा अधिक वाक्य जोडणे. त्याच्यामध्ये लिहा राम आणि श्याम. उदाहरणार्थ लिहा राम आणि श्याम. आणि श्याम. श्याम. क्लिअर आहे? आता इथे लिहा राधा आली. राधा आली. राधा आली आणि मीरा गेली. आणि मीरा गेली. राधा आली आणि मीरा गेली. ओके डन. लक्ष द्या. या वाक्यामध्ये मला सांगा हे दोन शब्द आहे का? राम आणि श्याम. दोन शब्द आहे का? राम आणि श्याम. यस आर नो? अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला का म्हणतात? शब्द. हे अक्षराचा अर्थपूर्ण समूह आहे. ते राम एक शब्द आहे आणि श्याम एक शब्द आहे. आणि या दोन शब्दांना जोडण्याचं काम कोण करत आहे? आणि. तर मग आणि काय? दोन शब्द किंवा दोनपेक्षा अधिक शब्द जोडण्याचं काम करते. आता इथं बघा राधा आली. लक्ष द्या इथं. राधा आली आणि मीरा गेली. तर हे दोन वाक्य आहे. दोन वाक्य आहे. दोन शब्द आहे काय? नाही. हा एक वाक्य आहे आणि हा एक वाक्य आहे. क्लिअर आहे? राधा आली आणि मीरा गेली. तर दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोण करत आहे? आणि. आणि दोन शब्दांना जोडण्याचं काम कोण करत आहे? आणि. हे दोन शब्द आहे
आणि हे दोन वाक्य आहे. वाक्य म्हणजे का पाहिजे, क्रियापद पाहिजे का नाही पाहिजे, पाहिजे ना, तेव्हाच वाक्य पूर्ण होईल ना. तर याच्यामध्ये कोणती क्रियापद आहे, आली, आणि याच्यामध्ये कोणती गेली आहे, गेली. हे तर क्रियापद आहे का, नाही. तर मग हे दोन शब्द आहे आणि हे दोन वाक्य आहे. दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोण करत आहे, आणि दोन शब्दांना जोडण्याचं काम कोण करत आहे, आणि दोन वाक्य किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडण्याचं काम, दोन शब्द किंवा दोनपेक्षा अधिक, दोन वाक्य किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य जोडण्याचं काम कोण करते, उभयान्वी अव्यय. तर मग या वाक्यामध्ये उभयान्वी अव्ययाचं काम कोण करत आहे, आणि. क्लिअर आहे. ओके, चला समोर लिहा. सत्य किंवा असत्य, सत्य किंवा